श्रीराम साधक हो. सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर हे तीर्थस्वरूप श्री अरविंद काळे यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण सांगतात. तात्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या या सात्विक प्रेमाचा लाभ झाला, कारण त्यांचे हे प्रेम आपल्या खाली सर्वत्र समानतेने वृष्टी करणाऱ्या मेघाप्रमाणे त्या व्यक्तीचे गुणावगुण, वय, हुद्दा, शिक्षण, लौकिक, सांपत्तिक स्थिती असल्या कुठल्याही गोष्टीवर ते अवलंबून नसे. त्यामुळे कुठल्याही निमित्ताने त्यांच्याशी संबंध आलेल्या कुणाही व्यक्तीला असेच जाणवायचे की तात्यांचे मजवरच अतोनात प्रेम आहे. ते प्रत्येकाची आस्थेने चौकशी करायचे, इतरांच्या अडचणी जाणून घेऊन शक्यतो दूर करायचे. इतके करूनही त्याची वाच्यता कधी करीत नसत. तात्यांच्या या अलौकिक प्रेमळपणाचे दर्शन अनेकदा होई. उदाहरणादाखल एक प्रसंग. श्री भीमराव गाडगोळी हे कॅन्सरच्या आजाराने अत्यवस्थ असताना त्यांना भेटायला तात्या गदगला गेले. तेव्हा भीमरावांच्या यातना पाहून त्यांना गहिवरून आले. हुंदके आवरेनात. नात्या गोत्याच्या नसलेल्या तिराहित व्यक्तीच्या यातनांनी मन इतके द्रवून जाण्याचा हा प्रकार सामान्य माणसात सहसा आढळत नाही. सामान्य माणसात न आढळणारा तात्यांच्या अंगचा आणखी एक विशेष गुण म्हणजे कोणाची निंदा न करणे. श्री महाराजांच्या सानिध्यामुळे तात्यांना अनेकांचे दोष, गुपिते, भांडणे, दुर्गुण इत्यादींची माहिती होती, परंतु त्या कशाहीमुळे त्यांच्या या व्यक्तीवरच्या प्रेमात कमीपणा आला नाही की कशाचाही त्यांनी कधी उल्लेख केला नाही. कोणाच्या काही गैरवर्तनाचा विषय गप्पागोष्टींच्या ओघात त्यांच्यासमोर निघालाच तर येडा आहे किंवा खुळा आहे असे म्हणून त्या चर्चेचे वळण बदलीत. एखादा फारच गैरवागत असला तर महाराजांनीच त्याला सांभाळावे एवढेच म्हणत. या बाबतीत त्यांच्या पत्नी ताई याही तितक्याच दक्ष असत. निंदेचा विषय त्यांच्यासमोर निघाला तर निंदेने तोंड कडवट या शब्दात चर्चेला खीळ घालीत. प्रत्येक घटना महाराजांच्या इच्छेनेच घडते अशी तात्यांची ठाम धारणा होती. त्यामुळे येणारी जाणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या इच्छेनेच येते जाते असा त्यांचा दृढ विश्वास होता. एकदा गोंदवल्यास एक तरुण आला होता. तो वागण्या बोलण्यात थोडा अस्थिर असल्यामुळे पुष्कळजण त्याची टवाळी करीत. हे तात्यांना समजल्यावर त्यांना आवडले नाही. ते म्हणाले, गोंदवल्यास येणारा माणूस त्यांच्या इच्छेने येतो. तो आतून कसा आहे हे त्याच्या बाह्य वर्तनावरून कळणे कठीण आहे. त्याबद्दल त्याची चेष्टा करणे चुकीचे आहे. असो. तात्यासाहेबांच्या अंगठीत असलेला महाराजांचा फोटो एकदम पडला. तो ते व इतर मंडळी शोधित होती. थोड्या वेळात जेवायला चलावे, पाने वाढून गार होते आहे असा आतून निरोप आला. जेवून घ्या म्हणून तात्यांनी सर्वांना आत पाठविले, पण स्वतः फोटो शोधित राहिले. थोड्या वेळाने तो सापडला. त्यावेळी तात्यांना झालेला आनंद अवर्णनीय होता. असो. आईवडिलांवर प्रेम करणारी मुले तात्यांना विशेष आवडत. त्यांना स्वतःच्या आईवडिलांचे फार प्रेम होते. महाराजांचा लाभ आपल्याला त्यांच्या पुण्याईनेच झाला असे ते वारंवार म्हणत. त्यांच्या बोलण्यात नेहमी येणारी एक दोन वाक्ये अशी: आपल्या माणसाने कसे महाराजांना आवडेल असे वागावे, सर्वांनी प्रेमाने आनंदात राहावे, सर्वांनी मिळून मजा करावी, एकट्या दुकट्याने मजा करण्यात अर्थ नाही. असो. तीर्थरूप तात्यांचे व तीर्थरूप आजीचे म्हणजेच ताईंचे संवाद कधीकधी मजेशीर व्हायचे. आजी कामाला वाघ होती. अन्नदानाची तिला मनस्वी आवड. तिला कधी बरे नसले तर तात्या म्हणत, भोजन घालायचे ठरवा, लगेच बऱ्या होतील. शेवटी पाय मोडल्याने तिचे स्वयंपाकघर सुटले होते, पण तरीही नैवेद्याच्या भाजी आमटीत तिखट मीठ घालण्याची तीव्र इच्छा असे. महाराजांसाठी व त्यांच्या माणसांसाठी ती जन्मभर झिजली आणि त्यातच तिला समाधान असे. तात्यांनी तिला कधी पैसे दिले तर ती ठेवून घ्यायची, पण ते स्वतःसाठी कधी खर्चत नसे. तिलाही प्रसंगी आल्या गेलेला काही करावे लागे त्याला उपयोगी पडत. तिने तात्यांना सर्वार्थाने साथ दिली. त्यांचा संसार आदर्श झाला. त्यात इतरांनाही मदत झाली. इतरांचे संसार सजविण्यात त्यांनी कष्ट घेतले.
असो. साधक हो, पुढील भागात आपण तीर्थस्वरूप म. प्र. वर्टीकर, अहमदाबाद यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या संबंधित आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.